खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार, माझं नाव चन्नप्पा अण्णाप्पा औटी, माजी सैनिक, उमराणी, तालुका जत, जिल्हा सांगली. की मी हे वळू बळकोटकीमधून एक महिना अगोदर आणलो होतो. त्याच्या अगोदर पण माझ्याकडे 2-3 खोंड होते, परंतु मला तेवढं जसं पाहिजे होतं त्या प्रकारे मला खोंड नाही मिळालं. आता ह्याला बघितल्यावर खोंडाची तब्येत एकदम सिरियस होतं, म्हणजे खटकाला देण्या पलीकडे होत होतं ते. त्यावेळी मी ह्या खोंडाला बघितल्यानंतर म्हटलं आता माझ्याकडे आल्यानंतर हे चांगलं होईल या उद्देशानं मी आणलो. आणि देवाच्या कृपेनं की हा खोंड एकदम 4 लोक बघण्यासारखं तयार केलो. आणि आता ह्या खोंडाचे वैशिष्ट्य म्हणजे काय की लय शांत स्वभावाचा आहे आणि हा तिकुंडी राजाचा मुलगा आहे. लॉकडाऊनच्या टायमाला हा बारका होता म्हणताना कुठं यात्रा वगैरे भरलं नव्हतं, त्यावेळी हे फेमस झालं नाही. आत्ता कुठेतरी 4 लोकात आला आहे म्हटल्यावर 4 लोकांना माहीत झालं यूट्यूबच्या माध्यमातून किंवा असं जे यात्रेच्या माध्यमातून हे आता सध्या 4 लोकांना कळाले की उमराणी गावात हे तिकुंडी राजाचा वंशावळ मुलगा आहे म्हणून. काय विश्वासराव, तुमच्याकडे माझ्याकडे दुभती जनावर सारखीच, पण तुमच्याकडे दूध बी जास्त आणि क्वालिटी बी. अरे सोनाई पशु आहार, त्याच्यामुळे 3-4 लिटर दूध हमखास वाढते, सोबत वाढीव फॅट, SNF आणि प्रोटीन सही. आता तुम्ही पण थोडक्यात समाधान मानू नका, आजच आणा सोनाई पशु आहार. आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे की हा बैल आहे सोन्या बैल, की इतका शहाणा आहे की एखाद्या वेळी आपला मुलगा कुठल्या कामाला इन्कार करू शकतो, परंतु बैल काही सांगेल ते ऐकते. गडबड किती जनावरं आलं तरी काही गडबड करत नाही, काय नाही, एकदम शांत. 4 येऊ दे 5 येऊ दे, पण तो एकदम शांत स्वभावाचा आहे. आणि तसं बघितलं तर आहे तो रागेट, परंतु बाकीच्या लोकांना आहे, परंतु मला तरी हे एकदम एक मुलासारखंच आहे. आता याचा खुराक, व्यायाम किंवा काय पद्धतीचा याची दिनचर्या असते? साहेब दररोज सकाळ संध्याकाळ 2 टायमाला ठेवतो. सत्तू, मक्का, शेंगपेंड आणि थोडं मक्याचं पीठ, हे आपलं तांदळाचं पीठ, अशा पद्धतीने 4-5 प्रकारचे जे आहे ना मिक्स करून हे करतो. आणि सकाळी जर गाय आलं किंवा नाही आलं तरी पण 4 अंडे, एक अर्धा लिटरपर्यंत करडी तेल, प्युअर करडी तेल इथं आमच्यात 250 रुपयाला लिटर मिळते. ते आठवड्यातनं 2 लिटर तरी ह्याला करडी तेल घालतो. आता थोडंसं आम्हाला याच्या अगोदर तुमच्याकडे कशा पद्धतीची बैल होती किंवा काय काय होतं ना आज हे बैल आहे, थोडंसं आम्हाला अगोदरचं पण सांगा थोडंसं. म्हणजे पूर्वीपासून मी लहानपणापासून आमचे वडील बैल वगैरे सांभाळायचे, परंतु एवढे जातीवंत बैल नाही सांभाळायचं. नंतर मी 17 वर्ष 18 वर्ष मी आर्मीमध्ये गेलो. आर्मीमधनं रिटायर होऊन आल्यानंतर परत आणि ह्या क्षेत्रात खिलार क्षेत्रामध्ये मी थोडंसं म्हणजे इंटरेस्ट घेतलं आणि पोरं पण मला साथ दिले. त्यामुळं आता सध्या खिलार क्षेत्रामध्ये की कुठंतरी उमराणी गाव आहे जत तालुक्यात, हे लोकांना कर्नाटक महाराष्ट्र लोकांना कळायला आले की तिथं एक खोंड आहे बाबा, तिकुंडी राजाचा मुलगा. आणि मी पूर्वीपासूनच खिलारवर प्रेम होतो आणि माझी पोरं पण फार ह्याच्यावर एक इंजिनियर आहे, एक आर्मीमध्ये आहे आणि एक वेटनरी डॉक्टर आहे. तिघं पण मला खूप मदत करतात. आणि ह्याचं म्हणजे असं आहे की केव्हा पण कुठल्याही टायमाला माणूस नुसतं रात्री 12 वाजता जरी मी लगेच म्हटलो तर ते माझ्या पायच्या ह्याच्यावरनं ओळखते की हा मालक आला आहे म्हणून. एवढ्यापर्यंत ते चालाक आहे, उठून लगेच उभारतोय. याचा खुराक किंवा काय काय गोष्टी असेल वैरणमध्ये आपण काय? मी मक्याचं वैरण घेतो आणि ज्वारीचं पण बाटूक वगैरे हिरवं असताना वाटूक घेतो. नंतर त्यानंतर कडबा ह्याचे जास्तीत जास्त मक्काच विकत घेतो. आतापर्यंत किती गायी भरल्या आणि आपण गायी भरण्याचे किती घेतो? माझ्यानंतर आता 1 वर्षात 270 पर्यंत गायी झाले आणि एका गायीला मी पर गावून येणाऱ्यांना 2000 घेतो, गावातल्या 2500 रुपये घेतो.
आणि जर त्या परिस्थिती थोडंसं जास्तच नाजूक असलं तर आणि 400-500 रुपये सोडून पण देतो. आतापर्यंत आपण याची जेवढी गाई भरल्या वासरं पडायला वासरा चालू झालेत, 1 महिना 1.5 महिना झालं ते वासरं चालू झाले. सध्या कुठल्याही वासराचं किंमत 70-80च्या खाली नाही आहे. कालवड असलं तरी 70-80, खोंड असलं तरी ते लाखाच्या वर चाललं. आणि सगळे म्हणजे जेवढे वासर पडलेत सगळे चांगले पडलेत. आता आम्हाला थोडंसं हे सांगा की बरेचसे वळू बैल आहेत, तुम्हाला तुमच्या वळू बैलामधले कुठल्या गोष्टी, आता आम्ही एक गोष्ट म्हणजे आम्हाला जाणवते की त्याची उंची खूप मोठी आहे, पल्ला खूप मोठा आहे, तर थोडंसं तुमच्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडंसं अजून माहिती द्या. बाकीच्या बैलापेक्षा म्हणजे असं आहे की माझं जास्त वावा करून घेण्यापेक्षा 4 लोकांना पण कळतंय की ह्याची लांबी, ह्याची हाईट, ह्याची देखणापणा, पायाची हे एकदम जाड पाय आणि लांब लचक, एवढं लांब सध्या माझ्यामध्ये तरी कुठं बैल नाहीत. आणि असतील तरी ते त्यांच्या हे प्रमाणात, पण मला तरी असे आतापर्यंत कुठलाही बैल भेटला नाही एवढा लांबीचा आणि एवढा हाईट. वडिलापेक्षा जास्त हाईट आहे लांबीला, वडिलापेक्षा ते राजापेक्षा जास्त आहे. आता तुमच्या भागामध्ये आता गायींचं प्रमाण किती असतं किंवा किती वळू, आपण वळू जेव्हा दावणीला ठेवतो तेव्हा दिवसाला गायी येण्याचं प्रमाण किती असतं, काय काय असतं हे? आता सध्या मला परगावून जास्त आहेत. गावात सध्या एक 5% पण पांढरी गाई नाही, म्हणजे खिलार गाई नाही आहेत, सगळे जर्सीच्या मागे लागलेत. परंतु परगावाहून जे खिलार गाई येतात की दिवसातनं कधी कधी 3 होते, कधी 4 होते, कधी 1 होतोय, कधी होत पण नाही. असं रेग्युलर झालं तरी महिन्यात 50 तरी गाय आहेत. हे उमराणीला यायचं असेल तर कसा रस्ता इथं यायचा, थोडं तो डिटेल सांगा आम्हाला. जर महाराष्ट्राहून यायचं असलं तर जत तालुक्याला जतला यायचं. जतवरनं 17 किलोमीटर उमराणी आहे. आणि कोणी जतमध्ये विचारलं की कोणी पण सांगते की उमराणीचा रस्ता कुठं आहे. उमराणीत गावात आल्यानंतर मिलिटरी मॅन चन्नाप्पा आवटीचं घर कुठं आहे म्हटलं की कोण लहान पोरगंसुद्धा तुम्हाला सांगेल की ह्या रस्त्याने जावं म्हणून एवढं. आणि इकडलं कर्नाटकमधनं आलं तर नाही की ककमरी मार्गे आलं तरी ककमरीपासून एक 7 किलोमीटर आहे आणि रामतीर्थ मार्गे आलं तरी 5 किलोमीटर आहे. ह्या कर्नाटक साईडनं सुद्धा भरपूर लोक येतात. माझं पूर्ण नाव चन्नाप्पा अण्णाप्पा आवटी, माजी सैनिक, तालुका जत, जिल्हा सांगली, मुक्काम पोस्ट उमराणी. 9049950473. नमस्कार, माझं नाव डॉक्टर विद्यानंद चन्नाप्पा आवटी, राहणार उमराणी, तालुका जत, जिल्हा सांगली. तर सध्या जे शर्यतबंदी उठलेली आहे त्याच्यापासून जे खिलार पालक आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रकारचं म्हणजे फायदा होतो आहे सध्या. आता एखादं वासरू जर आपण चांगल्या ओळखून भरवलं तर त्या वासराकडनं मालक 2 ते 3 प्रकारच्या अपेक्षा ठेवू शकतो. ते एक प्रकार म्हणजे वळू क्षेत्रात पण नाव होऊ शकतं, दुसरे म्हणलं तर ते बैलगाडी क्षेत्रात पण नाव होऊ शकते. आणि काही नाही झालं तरी तो आपल्या नॉर्मली जर वासरू चांगला असेल तर आपल्या शेती कामाला पण वापरू शकतो. आता सध्या वाहनं आहेत, वाहनापेक्षा जास्त शेती कामामध्ये सुपीकता जास्त वाढवण्यासाठी सगळ्या बाबतीत खत म्हणा, शेतातले काम म्हणा, सगळ्यासाठी खिलार जातीचं बैलाचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे शेतकऱ्यांना. आता आम्हाला अजून एक थोडंसं सांगा की आता लकीली एक गोष्ट तुमच्याकडे योगायोगाने जुळून अशी आली की तुम्ही वेटरनरी डॉक्टरचं काम करता. तुमच्याकडे एक जातीवंत खिलार बैल याच्या अगोदर होऊन गेलेत आणि आज एक जातीवंत मोठ्या मापाचं बैल आहे. आता एखादा बैल चांगला संगोपन करण्यासाठी किंवा त्याच्याकडून कोणत्या गोष्टीचा आहारात बदल केला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आता तुम्ही सांगत असता इतरांना, कारण आता मागच्या काळामध्ये असं बरंचसं झालं की काही चांगली बैल अचानक गेली, तर कुठल्या गोष्टीमध्ये बदल खिलार पालकांनी किंवा जे नवीन येतात त्यांनी केला पाहिजे की बाबा ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे? आत्ता दुसऱ्यांचं काय नाही, माझ्या बैलाचंच मी उदाहरण देतो तुम्हाला. हा बैल जेव्हा घेतला मी तेव्हा पूर्ण बैल 90% बैल हातातून गेला होता. म्हणजे सगळे, मी जर एक दिवस लेट केला असतो बैल खटकाला गेला असता, त्या कंडिशनमध्ये बैल होता. आणि भयंकर पाऊस चालू होतं. आम्ही गाडी करून त्या ठिकाणी पोचल्यावर तो मालकाला तर बैल धरूच दिला नव्हता अजिबात. बैल इतका खवळा होता की मालकाकडनं मायाकडे 1% अपेक्षा ठेवला नव्हता मालकाकडं. घेऊन आलो आम्ही. सुरुवातीला बघितलं तर पप्पा पण थोडेसे म्हणले, पप्पा पण असं नाही का एकदम घाबरले. म्हणलं हा बैल आपल्या हातात कसा येईल. तर बैल आणलो आम्ही. बैल येऊन व्यवस्थित थोडंसं डिवॉर्मिंग करून घेतलं, मसाज करून घेतलं बॉडीचं पूर्ण परफेक्ट. तो म्हणजे आकडून थांबून त्याचं पूर्ण बॉडी टाईट झालं होतं पूर्ण. मग वडिलांच्या रेग्युलर ते लिओटॉनिक वापरलं, त्याला कंटिन्यू भूक वाढली त्याची, व्यवस्थित खायला प्यायला लागला. वडिलांनी रेग्युलर मेंटेनन्सनी बैल पूर्ण दिवसेंदिवस हातात येऊ लागला. बैल जवळपास एक 18-19 दिवस आम्ही गाडीवर सोडलं नव्हतं आणल्यापासून.
1 दिवसामध्ये व्यवस्थित तो हातात आल्यावर मग कंटिन्यू त्याला गाई चालू जातात आणि वासरं पण त्याचे व्यवस्थित पडायला लागलेत. आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं इच्छा आहे की आपलं जे खिलार बैल आहेत त्याला मेडिसिन जास्त न वापरता जास्तीत जास्त आपण नैसर्गिक जे येतं त्याच्यावर जोर द्यायला पाहिजे. आता एक्झाम्पल जर आपली गाय माझ्यावर येत नसेल की त्याबरोबर त्याला आधी गोळ्या घेऊन न देता डायरेक्ट हिटवर न आणता त्याला आधी मिनरल मिक्सचर चारा, त्याच्या आतमध्ये गर्भाशयाचं काही प्रॉब्लेम असेल ते गर्भाशय व्यवस्थित त्याचं पुरेपूर त्याचं जर जे घटक लागणार ते जर पुरेपूर झालं भेटले आणि त्याला जर नंतर एक 4 दिवस जर आपण मोड आलेली मटकी वापरलो तर त्याच्याने 99% जनावरं माझ्यावर येतात. हा आमचा 100% आम्ही रेग्युलर जे वापरतो का नाही, शेतकरी येतो आमच्याकडे, बाबा आपली गाय भरवायची तुमच्या बैलाकडून पण माझ्यावर येत नाही, त्याला मी एकच उपचार येतो, बाबा आधी डिवॉर्मिंग करून घे, त्याच्यानंतर गायला मिनरल मिक्सचर वापर 1 किलोवर, नंतर मग तुम्ही एक 4 ते 5 दिवस जरी व्यवस्थित जर त्याला मोडाली मटकी वापरला तर 100% म्हणा 99% तरी गाय माझ्यावर येणारच. आता अजून एक प्रश्न असा विचारायचा की काही शेतकऱ्यांच्या दावणीला प्रॉब्लेम काय होतो की गाय घेऊन आले पण ती हेच होत नाहीये, म्हणजे गाभणच राहत नाही, तर मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे काही जण म्हणतात की पिशवी चेक करा, ब्लड चेक करा, किंवा काय केलं पाहिजे त्यांनी? आपण सुरुवातीला जेव्हा कालवड तयार करतो तर ते जन्मल्यापासून कुठलेही वासरू जन्मले का नाही ते सुरुवातीला जे आपल्याला चीक पाजतो आपण त्या वासराच्या 10% दूध त्यांना पाजलंच पाहिजे. चीक जे असतं का नाही वासराचे 10% चीक पाजलंच पाहिजे. असं एक्झाम्पल एक वासरू 20 किलोचं आपलं तर त्याला 2 किलो चीक गेलंच पाहिजे, कारण ते जे चीक वापरतो का नाही त्या चिकामुळेच उद्या रोगप्रतिकार शक्ती जे ह्युमिडिटी पॉवर म्हणतो आपण त्या चिकामुळेच वाढत असते. आपण जे मेंटेन्स करतो, आता एक्झाम्पल जर एक गाई आपल्याकडं ती रेग्युलर म्हणजे 10 दिवसाला 8 दिवसाला कधी कधी 3-4 महिने हिटवर येतं, हे प्रॉब्लेम होतो का नाही ते आतमध्ये त्याच्या घटकामध्ये काहीतरी कमतरता असल्यामुळे होतं. ॲक्च्युली मासचक्र असतो तो 21 दिवसाचा असतो. त्या माझामध्ये पण 4 प्रकार असतात, प्रो इस्टरस, डायट्रस, मेटा इस्टरस आणि इस्टरस असे 4 प्रकार असतात. तो जो मासचक्रमध्ये सगळे पण जो माझाचा दिवस असतो तो फक्त 24 तास कालावधी असतो त्याचं. आणि जेव्हा आज सध्या जर माझावर आली तर आज सकाळी नाही घेऊन यायचं कधी काय तर ते एक 12 तासानंतर घेऊन यायचं. आता सकाळी माझावर आली काय संध्याकाळी घेऊन या, संध्याकाळी तर सकाळी घेऊन या, कारण जर आपण जर माझावर आल्यावर लगेच भरवलो का नाही आपलं बैलाचं जे स्पर्म क्वांटिटी आतमध्ये गेलं असतं गर्भाशयात, आणि जेव्हा गाय म्हणजे सुरुवातीला माझा असले का नाही त्याचं आतमध्ये गर्भाशयाचं डिस्चार्ज पडत असतं खाली, त्यात बैलाचं पण थोडंफार पडू शकतं आणि घाबरून राहायची 90 म्हणजे शक्यता थोडीशी कमी येते, 50-50% मध्ये येते. आणि तेच 12 तास पुढे झालं का नाही गर्भाशय आपण जर बैल लावलो 12 तासानंतर त्या आतमध्ये ऑटोमॅटिक क्लोज होत असते. त्या टायमिंगला 12 तासानंतर भरलो का ना शेतकरी जास्तीत जास्त संभावना असते बाबा गाय गाभण राहायची शक्यता जास्तीत जास्त असते. ठीक आहे. आणि आता हा एक प्रॉब्लेम तुम्ही सांगितला, त्याच्यानंतर दुसरं असं की काही जणांचं असं म्हणणं आहे की गाय ट्रॅव्हलिंगमध्ये असताना लांबचं अंतर हे केल्यामुळे गाय रिवर्स येते की परत मध्ये हे होते, तर ते काय केलं पाहिजे? शक्यतो म्हणजे असं 100 एखादी कोणा घटना घडली असेल ते सांगतात ठीक आहे, पण मी जशी गाय मागवतो जे गाय बाहेर गावच्या गाय येतात जवळजवळ मला आता 300-250-300 किलोमीटरवरच्या पण गाय येतात. मी गाय आले की प्रथमतः त्यांना इथं आणले की प्रथम पाणी मारतो त्यांचं, आता म्हणजे कपाळावर थोडंसं पाठीवर पाणी मारतो जेणेकरून तिचं बॉडी टेम्परेचर लो यायला पाहिजे. ते बॉडी टेम्परेचर लो झालं आत गाय झाडाखाली बांधतो व्यवस्थित 15-20 मिनटं गाय लावतो, गाय लावून परत भिजवून त्याला परत 15-20 मिनटं थांबवतो त्याला. तेवढ्यामध्ये त्यांचं स्पर्म आतमध्ये व्यवस्थित जर पोचले का नाही ओरीच्या जिथे स्पर्म तयार होते ते दोन्ही गर्भाशय मिसळले दोन्ही एकमेकांना जुळले का नाही वासरू तयार होते. ते सुरुवातीचे 15 ते 20 मिनिटपेक्षा अर्धा तास थांबणं गरजेचं आहे. माझं नाव विद्यानंद चन्ना पावटी, राहणार उंबराणी, तालुका जत, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8380888979. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.